स्मशानभूमीत एका महिलेच्या चितेवर अग्नी प्रज्वलित होत होता। तिच्या पतीच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि तो जड अंतकरणानं त्या अंतिम विधीचं प्रत्येक पाऊल उचलत होता। आजूबाजूला नातेवाईकांचा हंबरडा फोडला जात होता। एकूणच हृदय विदीर्ण करणारा हा प्रसंग, पण अचानक दूरवरून एक सावली दिसली। तीच महिला जिच्यावर हे सर्व विधी सुरू होते, तीच चालत येत होती। गावकरी अवाक झाले, भीतीनं थरथर कापू लागले। जर ती जिवंत आहे तर चितेवर कोण आहे, हा प्रश्न सर्वांच्याच मनात घर करून गेला आणि एक अनामिक रहस्याचं जाळं विणलं गेलं। कोण आहे ती अज्ञात व्यक्ती जिच्या देहावर हे दुःखाचं आज ओझं टाकलं गेलं? सगळे चिंतेत बुडाले। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली। एका महिलेच्या चितेची तयारी पूर्ण झाली होती आणि कुटुंबीय दुःखानं अंत्यसंस्कार करत होते, पण तीच महिला स्वतः चालत आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। जिच्यावर विधी सुरू होते तीच साक्षात समोर उभी राहिल्यानं काय घडलं हे नागरिकांना समजेनासं झालं। तिच्या पतीसह कुटुंबियांना मात्र मोठा धक्का बसला आणि गावची शांतता भंग पावली। जयसिंगपूर पोलिसांना ही माहिती मिळताच ते देखील स्तब्ध झाले। आता जिच्यावर अंत्यसंस्कार झाले ती खरंच कोण होती याचा तपास पोलिसांनी हाती घेतला। बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह असल्याचा समज करून कुटुंबियांनी विधी पार पाडले, मात्र परिस्थिती पूर्णपणे उलटी निघाली। ज्या देहाला तिचा समजून अंत्यसंस्कार केले गेले तीच महिला गावात जिवंत हजर झाल्यानं सर्वजण अवाक झाले। जयसिंगपूर पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू करताच ते देखील चक्रावले आणि आता त्या अज्ञात महिलेची ओळख शोधण्यामध्ये पोलीस व्यस्त आहेत। जयसिंगपूर शहरातील एका 37 वर्षीय गृहिणी 10 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली होती। तिच्या पतीनं जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदवली होती। त्यानंतर मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथील नदीमध्ये एका महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला। ओळख पटवण्यासाठी पतीला बोलवण्यात आलं। देहावरील खुणा आणि साडी पाहून तो आपल्या पत्नीचाच असल्याचं पतीनं पोलिसांना सांगितलं आणि ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून देह ताब्यात घेतला। मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये नातेवाईकांच्या साक्षीनं त्या देहावर अंत्यसंस्कार सुरू होते। बुधवारी सकाळी राख विसर्जन देखील पार पडलं। त्यानंतर पै पाहुणे आणि मित्र सांत्वनासाठी घरी येऊ लागले। कुटुंब दुःखात बुडालेले असतानाच ती बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरायला गावामध्ये आली आणि संपूर्ण गावात हाहाकार उडाला। दुसऱ्या महिलेवर अंत्यसंस्कार झाल्याचे कळताच ती संबंधित महिला पुन्हा गायब झाली। त्यामुळे ती अज्ञात महिला नेमकी कोण होती असाच प्रश्न उभा राहिला। घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्या महिलेचा बंद असलेला मोबाईल देखील सुरू झाला। पोलिसांनी संपर्क साधून ती महिला जिवंत असल्याची खात्री केली। सापडलेल्या मृतदेहाच्या गालावर तीळ होता, जो पत्नीच्या गालावरही असल्यानं पतीनं त्या महिलेची ओळख पटवलेली होती। फक्त या एका तिळामुळं दुसऱ्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यानं जयसिंगपूरसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे।